मंडळी, हे आहेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रवींद्र लोकरे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी बार्शी ते दिल्ली असा सायकल प्रवास सुरू केलाय। मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी अनेक दिवसांपासून कायद्याचा कीस पाडणं सुरू आहे। यासाठी राज्यात अनेक आंदोलनं देखील उभी राहिली। सध्याचं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलन सगळा महाराष्ट्र पाहतोय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजातील प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील एका तरुणाने बार्शी ते दिल्ली असा सायकल प्रवास मराठा आरक्षणासाठी सुरू केलाय। पाहुयात। नमस्कार, मी रवींद्र नंदकिशोर लोकरे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर। आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण संदर्भामध्ये जे माननीय मनोजी जरांगे पाटील साहेब यांनी जी मोठी चळवळ सुरू केलेली आहे, त्या चळवळीमध्ये फक्त मराठाला आरक्षण मिळावं यासाठी ह्या मागणीचं चालू आहे। तरी 2 ते 4 महिने झाले सरकारला टाईम देऊन देखील सरकारने कुठल्याही प्रकारचं मराठा आरक्षण संदर्भात कुठलेही ठोस पाऊल उचललेले नाहीत। तरी त्या अनुषंगाने मी आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना मराठा समाजाला आरक्षण भेटावं ह्या हेतूने निवेदन देण्यासाठी बार्शी टू दिल्ली सायकल प्रवास करत आहे। व ही लढाई फक्त आणि फक्त समाजाची एका सरकारबरोबर लढाई आहे। ही कुठलीही व्यक्तिगत लढाई नाही किंवा कुठल्या व्यक्तिगत समाजाशी लढाई नाही। तर त्याच्यामुळे सर्व समाजांनी बांधवांनी कुठल्याही प्रकारचा गैरसमज घेऊन मराठा समाजाशी किंवा जरांगे पाटलांशी कुठल्याही प्रकारचं चुकीचे वर्तन करू नये हीच नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची धग जाणवतेय। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांनी या मराठा आरक्षण आंदोलनाला धार दिली आहे। त्यांच्या याच लढ्यात सहभागी होत बार्शीतील या तरुणाने बार्शी ते दिल्ली असा सायकल प्रवास करायचं ठरवलं आहे। यासाठी त्यांना दररोज 60 ते 70 किमी सायकलने प्रवास करावा लागणार आहे। विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सायकलवरती 4 प्रकारचे झेंडे लावले आहेत, ज्यामध्ये निळा, पिवळा, हिरवा आणि भगवा अशा सर्व प्रकारच्या झेंड्यांचा समावेश आहे। मराठा आरक्षणाबरोबरच समाजातील द्वेषाची भावना नष्ट व्हावी असा देखील या यात्रेचा उद्देश असल्याचं रवींद्र लोकरे यांनी सांगितलं। नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना।